रमेश थोरातांना शरद पवार स्वीकारणार का? परंतु माझा एक अंदाज आहे की आतापर्यंत शरद पवारांचं जे राजकारण राहिलेले तर त्यांनी कुल आणि थोरात यांना झुंजतच ठेवलेले. म्हणजे अगदी खूप वर्षांपूर्वी एक मी लेख लिहिला होता एका वर्तमानपत्रात. त्यावेळेस एक निवडणूक झाली होती आणि त्याचं हेडिंग मी असं दिलं होतं, पवार काका पुतण्याची खेळी, रमेश थोरातांचा राजकीय बळी. म्हणजे एकदा राहुल कुलांना सपोर्ट करायचा, एकदा रमेश थोरातांना सपोर्ट करायचा, अजित पवारांनी रमेश थोरात आपले म्हणायचे, शरद पवारांनी राहुल कुल यांच्या पाठीवर हात टाकायचा. अशा पद्धतीचं राजकारण राहिले. दुसरं आणखी एक दौंड विधानसभा मतदारसंघ आहे, त्याचं जे काय कल्चर आहे ते 2009 नंतर बदललं. त्याच्या अगोदर हा जो मतदारसंघ होता तर बारामती तालुक्यातली साधारणतः 39 गावं जी आहेत ती गावं या मतदारसंघाला जोडलेली होती. सुपी परगणा जो आपण म्हणतात तो सगळ्या मतदारसंघाला जोडलेला होता. तर त्यामुळे शरद पवार जो म्हणतील तोच उमेदवार निवडून जायचा. हे आपण सुभाष कुल यांचा उल्लेख केला तर सुभाष कुल यांनाही शरद पवारांचा आतून पाठिंबा होता असंच म्हटलं जातं.